डॉक्टर कीर्तिकरांच्या बंगल्यावर माझे जाणे येणे सुरू झाल्यापासून माझ्याबद्दलच्या गावातल्या चर्चेला आणखी तोंड फुटले. भंडाऱ्यांच्या घरी जेवणखाण केलेले पचल्यामुळे आता ही मुलगी बाडग्यांच्या घरातून वावरू लागली असा आरोप माझ्यावर येऊ लागला. बापू भटजी मुंबईला गेल्यापासून दुसरेच एक भटजी आमच्या घरी येऊ लागले होते. आठवड्यातून 2-3 दिवस आमच्या घरी काही ना काहीतरी धर्मकृत्य असेच असे. हात चांगला ओला होण्याचा संभव असल्यामुळे असले घबाड साधण्यासाठी कुणी ना कुणीतरी भिक्षुक तयार व्हावा यात नवल नव्हते. आमच्या घराचा गावात बोभाटा झाला होता, पण त्या भटजींनी त्यावर पर्याय काढला. ते म्हणत असत, साहेब तर साहेबच आहेत, त्यांना साहेबांसारखं वागलंच पाहिजे. साहेब लोकात मिसळल्यावर त्याच्या बाहेर जाऊन चालत नाही. वरिष्ठ अंमलदार जसे वागतील तसंच इतर अंमलदारांनाही वागणं भाग पडतं. मुलगी त्यांच्या आटोक्यात नाही, एकुलती एक आहे, त्यामुळे आई बाप उभयता तिला फारशी जमेत धरीत नाहीत. चिरंजीव फार चालस आहेत, चांगले धर्मनिष्ठ आहेत. आपले घर सोडून दुसऱ्यांच्या घरी पाणी सुद्धा पिणारे नाहीत. हायस्कुलात जातात, पण दुपारी तहान लागली तर पाणी प्यायला घरी येतात. इतके कर्मठ आहेत. बाईसाहेब म्हणजे एक मोठ्या माऊली आहेत. घरच्या सर्व पापांचा बोजा धुवून टाकायचा मक्ता त्यांनी घेतला आहे. किती धर्मनिष्ठ आहे त्याचं वर्णन सुद्धा करता यायचं नाही. धर्म करण्यात मोठा सढळ हात. देऊ लागल्या म्हणजे नको नको म्हणेपर्यंत देत असतात. अशी धर्मदाती माऊली ज्या घरात आहे त्या घरात कुणी कितीही पापं केली तर कसली हिशोबात घ्यायची. मी बाईसाहेबांकडे पाहतो आणि म्हणूनच त्यांची उपाध्यगिरी पत्करली आहे. आईची ही स्तुती अगदीच अवास्तव होती असे जरी नाही तरी वाजवीपेक्षा थोडीशी जास्तच खुलवून सांगितलेली होती यात शंका नाही. भिक्षुक पुराणिकांना आई सढळ हाताने दानधर्म करीत असे खरी, पण त्यात उपाध्यबुवा सांगत इतका फाजीलपणा नव्हता. रत्नागिरीत इतर गृहस्थांच्या मानाने त्याचप्रमाणे अधिकारी या नात्याने आमची गृहस्थिती इतर धनिकापेक्षा अर्थातच चांगली होती. त्यामुळे जो दानधर्म होत असे तो इतरांपेक्षा 4-2 आणे जास्तच होत असे एवढंच. उपाध्यबुवा या दानधर्माची हकीकत जी अतिशयोक्तीने सांगत असत त्यात नुसता त्यांचा स्वार्थ होता. ज्या घरी भिक्षुक या नात्याने जाऊ नये असे इतर ब्रह्मवृंदांना वाटत होते त्या घरी जाण्याची संधी साधण्यासाठी उपाध्यबुवा आमच्या आईच्या उदारपणाची हकीकत अतिरंजित करून सांगत होते. वेधशाळेचे नवाथे गुरुजी आमच्या घरी जाण्याविषयी त्यांना बंधन घालतील या भीतीनेच ते तसे सांगत असत, पण त्यामुळे माझा मार्ग मात्र बराच खुला झाला. डॉक्टर कीर्तिकरांच्या घरी लिमयेबुवांच्या तालमीत माझे गाण्याचे शिक्षण पद्धतशीर रीतीने चालले होते. डॉक्टरांच्या घरी दर रविवारी भजन होत असे. त्या भजनाची पदे म्हणण्याचे काम हळूहळू एकट्या माझ्यावरच पडू लागले. डॉक्टरही भजन म्हणत असत. त्यांचा आवाज खडा होता, सुरेल होता, पण गाण्यातल्या बारकाया त्यांच्या आवाजातून निघत नसत. खटका, मुरकी आणि मेंढ माझ्या आवाजात चांगलीच होती. तानेचाही अभ्यास जोराने चालला होता. त्यामुळे माझ्या भजनाला जास्तच रंग येत असे आणि म्हणूनच भजनाची कामगिरी हळूहळू सर्वस्वी माझ्यावरच पडू लागली. डॉक्टर प्रार्थना समाजिस्ट होते. प्रार्थना समाजाला सगुणोपासना मान्य नाही, तरीही देवळात कीर्तन वगैरे झाले तर जाण्याची त्यांना आवड असे. सदा सर्व काळ साहेबी थाटात वावरत असल्यामुळे ते बाडगे आहेत, ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले आहेत असे आरोप गावचे लोक बिनदिक्कत करीत असत. सर्वसाधारण नागरिकांना ते खरेही वाटे. माझे गायनगुरू लिमयेबुवा यांचा पेशा हरिदासाचा होता. गावात मधून मधून त्यांची कीर्तने होत असत. त्यांच्या कीर्तनाला माझी आई वारंवार जात असे. तिच्या तोंडून त्यांच्या कीर्तनाची तारीफ मी ऐकत असे. कीर्तने बहुतेक रात्रीच्या वेळी होत असल्यामुळे आई मला आपल्याबरोबर कीर्तनाला नेत नसे. डॉक्टरांच्या बंगल्यावरही काही शिष्ट मंडळींसाठी म्हणून त्यांची कीर्तने होत असत, पण तीही रात्रीच्या वेळीच होत असल्यामुळे मला जाणे अशक्य होत असे. कीर्तनाची तारीफ वारंवार ऐकत असल्यामुळे ती ऐकण्याची माझी उत्कंठा वाढत होती. त्या उत्कंठेची तृप्ती होण्याचा योग एके दिवशी सहजासहजी आला. गावातील विठोबाच्या देवळात बुवांचे कीर्तन ठरले होते. साहेब म्हणाले, डॉक्टर कीर्तिकरांना सर्व नुसते साहेबच म्हणत असत. आज आपण तुमच्या कीर्तनाला येणार. बुवा मोठमोठ्याने हसले आणि म्हणाले, ते अगदी अशक्य आहे. लोक तुम्हाला देवळात येऊ देणार नाहीत. त्यातून आपण देवळात येणार कसे? आपली ही बूट पाट लोणीची सवय, घरात धोतर सुद्धा नाही. देवळात सगळा बैठकांशी कारभार.
आधी पाठलोण घालून आपल्याला कुणी देवळात येऊ देणार नाहीच, पण त्यातून येऊ दिलंच तर पाठलोण घालून आपण बैठकीवर बसणार कसे? आणि डोक्याला काय घालणार? उघड्या डोक्यानं तर आपल्याला येता येत नाहीच, कारण आपण शेंडीला रजा दिली आहे. हे साहेबी थाटाचे केस देवळाच्या आवारात यायला आपल्याला आड येतील. डॉक्टर आपल्या खड्या आवाजात मोठमोठ्याने हसले आणि म्हणाले, ठीक आहे, पहा तर आता, आज तुमच्या कीर्तनाला विठोबाच्या देवळात येतो. नुसता कीर्तनाला येतो एवढंच नाही, तर साऱ्या शास्त्री पंडितांनी मला आज रात्री अग्रमान दिला नाही तर मिशी उतरून देईन. माझ्याकडे वळून ते म्हणाले, तू येशील का ग गोदे? मला तेच पाहिजे होते. मी म्हटले, येईन, पण मला पाठवणार कोण? ही कीर्तने मेली रात्रीची होत असतात. आई स्वतः जाते, चांगली गाडीतून जाते, पण मी हट्ट धरला तरी मला नेत नाही. जागरण होईल म्हणते, मग मी कशी येणार कीर्तनाला? एवढंच ना, साहेब म्हणाले, मी स्वतः येऊन तुला घेऊन जाईन. त्या रात्री मोठी गंमत झाली. बाबा व्हरांड्यावर इझी चेअर टाकून बसले होते. मी दिव्याजवळ पुस्तक वाचित होते. दुसऱ्या दिव्याजवळ दादाचा अभ्यास चालला होता. आई घरात होती. दाराशी कुणाची तरी गाडी थांबली. साहेबच आले असावे असे मला वाटले, पण पाहते तो भलतेच गृहस्थ गाडीतून खाली उतरले. बाहेर काळोख होता. व्हरांड्यावरच्या दिव्याचा अंगणात अंधुक प्रकाश पडत होता तेवढाच. त्या प्रकाशातून येणारी मूर्ती दिसली. मी आश्चर्यचकित झाले. पायऱ्या चढून वर येईपर्यंत मला ओळखता देखील आले नाही. त्यांचा पोशाख पार बदलला होता. एवढ्या मोठ्या काठाचे नागपुरी धोतर ते पायघोळ नेसले होते. अंगावर एक शालजोडी नुसतीच टाकली होती. कालच श्रावणी केल्यासारखे कोरे करकरीत जानवे त्या शालजोडी खालून डोकावत होते. डोक्यालाही एक शालजोडी गुंडाळली होती. त्यांच्या त्या भव्य देहाला हा पोशाख फारच खुलून दिसत होता. या सर्व पोशाखावर ताण करण्यासाठी त्यांनी हातात पळी पंचपात्री घेतली होती आणि पायात खडावा घातल्या होत्या. चटकन पाहताच ते नाटकातल्या एखाद्या ऋषीसारखे दिसत होते. फक्त दाढीची तेवढी उणी होती. त्यांना पाहताच बाबा चमकले. आधी त्यांनी त्यांना ओळखलंच नाही, पण ओळख पडताच ते म्हणाले, हे काय साहेब, आज हे कसलं सोंग? गंभीरपणाचा आव आणून साहेब म्हणाले, जगात ढोंग वाढली की माझ्यासारख्या प्रामाणिक माणसालाही अशी सोंग करावी लागतात. आज विठोबाच्या देवळात लिमये बुवांचं कीर्तन आहे. मला ते ऐकायचं आहे. मग काय करता? हा असा कान्होबा शास्त्री बनलो. आता तरी ब्रह्मवृंद काय करतो ते पाहायचं आहे. चल गोदे, ते पुस्तक दे ठेवून. म्हणजे गोदूलाही बरोबर नेणार आहात का? बाबा म्हणाले. मोठमोठ्याने हसत डॉक्टर म्हणाले, तिला तर नेलच पाहिजे. लिमये बुवांची आणि माझी पैज लागली आहे. त्यात तिला पंच नेमले आहे. ती तर अवश्य पाहिजेच. हातात तांदूळ भरलेला पेला घेऊन आई दाराबाहेर आली, पण साहेबांना पाहताच दारात थबकली. आईचा आणि साहेबांचा परिचय नव्हता, पण साहेबांना परिचय करून देण्याची जरुरी कधी लागतच नसे. ते म्हणाले, बाईसाहेब कीर्तनाला निघाले आहेत वाटतं. ऐकलत बाईसाहेब, आज तुमच्या गोदूला आम्ही बरोबर घेऊन जाणार. कीर्तनाला आज मोठा रंग भरणार आहे आणि तुम्हीही चला गोखले. आजच्या सारखं कीर्तन पुन्हा ऐकायला मिळायचं नाही. लिमये बुवांच्या जिव्हेवर आज नुसती सरस्वती नाचणार आहे. कंठात सरस्वतीची वीणा झणाणणार आहे. अशी संधी दवडू नका. बाईसाहेब बरोबर नेत नसतील तर माझ्या गाडीतून चला. आई नुसती हसली आणि काही न बोलता पायऱ्या उतरून खाली गेली. त्यावेळी साहेब म्हणाले, पाहिलत गोखले, तुम्हाला आता माझ्या वाचून आधार नाही. मी आहे तुमचा पाठीराखा. चला माझ्या गाडीतून. आई गाडीत बसून निघून गेली. बाबा कपडे करून बाहेर येईपर्यंत साहेब तिथेच बसले होते. ते मला म्हणाले, आजचं कीर्तन मला फार महाग पडलं. तेवढ्यासाठी आज हे नवं धोतर घ्यावं लागलं. एक शालजोडी होती माझ्याजवळ, पण डोक्याला गुंडाळायला ही दुसरी नवी घेतली. पंचपात्री होती बंगल्यावर, पण पळी नवीन आणावी लागली. बाबा कपडे करून बाहेर आलेले पाहून ते म्हणाले, फक्त दर्भाची पेंढी तेवढी काय ती कमी आहे, नाहीतर या थाटात कुणीही मला भिक्षुक म्हणून घरी बोलावील. भिक्षुक होण्याच्या कल्पनेने त्यांनाच हसू आले. त्यांच्या हसण्याने सारा बंगला दणाणून गेला. पुस्तक बाजूला ठेवून दादा सुद्धा घटकाभर त्यांच्याकडे पाहत राहिला. बाबांना साहेबांप्रमाणे पोशाखाची उणीव नव्हती. दोन्ही प्रकारचे पोशाख करण्याची त्यांना सवय होती, पण दोन्ही पोशाखात पगडी मात्र एकच असे. यावेळी बाबांनी ब्राह्मणी थाटाचा पोशाख केला होता. त्यात कसला साहेबीपणा नव्हता. त्यामुळे देवळात जाण्यास मनाई होण्याची त्यांना भीती नव्हती.
आम्ही गाडीत बसून विठोबाच्या देवळाशी आलो. आम्ही आलो त्यापूर्वी कीर्तन सुरू झाले होते. साहेब, आमचे बाबा आणि मी देवळाच्या दाराशी येताच श्रोत्यात चुळबुळ सुरू झाली. त्यामुळे बुवांचे लक्ष आमच्याकडे गेले. कुणी मोठा माणूस सभामंडपात येताच त्याच्या स्वागतासाठी कीर्तनाला जो विक्षेप येत असतो, त्यावेळच्या नियमांप्रमाणे बुवांनी एकदा पुंडलिक वरदे हरिविठ्ठल केले. डॉक्टर देवळात शिरताच सर्व लोक टकमक पाहू लागले. आधी कुणी त्यांना ओळखलेच नाही, पण ओळख पडताच चालत असलेल्या विठ्ठल विठ्ठल या गजरावरही कुजबुज ऐकू येऊ लागली. सभामंडपात येताच साहेबांनी बुवांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. बुवांनी दोन्ही हातांनी धरून त्यांना वर उचलले आणि उभयतांनी वारकरी पद्धतीने दोन्ही खांद्यावर माना टाकून कडकडून मिठ्या मारल्या. देवळात कीर्तनाच्या जागी शास्त्री पंडित भिक्षुक मंडळींची बैठक निराळी असते. साहेब कुठेतरी बाजूलाच बसत होते, पण शास्त्री पंडितांनी बाजूला सरून जागा केली आणि हाताला धरून अगदी आग्रह करून त्यांना आपल्या मंडळीत बसवून घेतले. बाबा इतर गृहस्थ मंडळीत जाऊन बसले, पण साहेबांनी मला मात्र आपल्याजवळ बसवून घेतले. कीर्तन खरोखरच फार रंगले. आख्यान द्रौपदी वस्त्रहरणाचे होते. साहेबांच्या सहवासाने लिमयेबुवांच्या मतात बरेच स्थित्यंतर झाले होते. त्यांच्या कीर्तनाच्या पद्धतीला आधुनिकता आली होती. भीष्म द्रोणाच्या नेभळेपणामुळे भर सभेत द्रौपदीची विटंबना कशी झाली. दुर्योधनाच्या अधिकाराखाली दडपल्या गेलेल्या पितामहांनी द्रौपदी ही बायको या नात्याने नवऱ्याची मत्ता कशी ठरवली आणि त्या दिवसापासून स्त्रियांचे स्वातंत्र्य नष्ट होऊन स्त्री ही नवऱ्याची मत्ता असा त्रिकालाबाधित सिद्धांत कसा झाला, याचे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने विवरण केले. शास्त्री पंडितांना ते विवरण रुचले नाही. कीर्तन चालले असता शास्त्री पंडित लोक बुवांच्या विवरणाबद्दल आपसात चर्चा करीत होते. बुवांनी भीष्म द्रोणांना नेभळे आणि परदास्यामुळे बुद्धिभ्रष्ट बनलेले अशी विशेषणे लावल्याचा त्यांना राग आला. पण बुवांचे विवरण साधार चालले होते. आधारासाठी ते भारतातील श्लोक म्हणून दाखवत होते. त्यामुळे सर्वसाधारण श्रोत्यांवर त्यांच्या निरूपणाची छाप पडत होती. मधून मधून ज्यावेळी विठ्ठल नामाचा गजर होत असे, त्यावेळी साहेबांचा आवाज शेकडो श्रोत्यांच्या आवाजांच्या वर सर्वांना ऐकू येत असे. भाविकपणाने ती टाळ्या पिटीत असल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. साहेबांचा स्वभाव फारच भावनाप्रधान होता. द्रौपदीच्या छळाचे वर्णन बुवांनी अत्यंत परिणामकारक रीतीने केले. त्या वर्णनासरशी साहेबांच्या डोळ्यातून नुसत्या अश्रुधारा वाहू लागल्या. इतकेच नव्हे तर त्यांच्या त्या मोठ्या हृदयातून निघालेला हुंदका सभामंडपातील निम्मे शिम्मे श्रोत्यांना चांगला ऐकू आला. कुणाच्याही दुःखाची हकीकत त्यांच्या डोळ्यांना केव्हाही पाणी आणत असे, हे मी हरघडी पाहत होते. पण नुसत्या कीर्तनातील निरूपणाने देखील त्यांच्या भावना उचंबळून येत असल्याचे पाहून माझा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला. कीर्तन संपल्यावर आरतीच्या वेळी ओवाळणीत त्यांनी 5 रुपयांची नोट टाकलेली पाहताच सर्व मंडळी थक्क झाली. श्रोते ओवाळणीत सहसा 1 पैसा टाकीत असत. श्रीमंत माणसे क्वचित चवली, फार तर पावली टाकतात. पावलीच्या पलीकडे कुणाची मजल जात नसे. म्हणूनच सर्वांना 5 रुपयांच्या नोटेमुळे आश्चर्य वाटले. आरती नमस्कार संपल्यावर नित्याच्या "या बुवा बसा" याऐवजी "या साहेब बसा" या शब्दांनी बुवांच्या ऐवजी साहेबांचे स्वागत करण्यात आले. पण साहेब थोडेच चुकणार होते. त्यांनी हाताशी धरून बुवांना एका भल्या मोठ्या तक्क्याजवळ बसवले आणि आपणही त्यांच्या शेजारी बसले. खिरापत वाटताना वाटणारा पहिल्याने साहेबांकडेच आला, पण त्याला आधी बुवांनाच खिरापत देण्याचा साहेबांनी आग्रह केला. शास्त्री भिक्षू मंडळींची जिभली वळवळू लागली. एक भले लठ्ठ शास्त्री म्हणाले, "आम्ही भलतेच ऐकत होतो. साहेब एवढे भगवत भक्त आहेत हे आम्हास माहीत नव्हते. आज प्रत्यक्ष पाहिले. साहेबांचे या रूपात दर्शन घडले हे आमचे मोठेच भाग्य." लिमये बुवा हसत हसत म्हणाले, "साहेबांचं कीर्तन आपण ऐकलं आहे का?" शास्त्री बुवा हस्तीदंती करीत म्हणाले, "म्हणजे साहेब कीर्तन सुद्धा करतात वाटतं." मुंबईला मंदिरात त्यांची पुराणं प्रवचनं वारंवार होत असत. ठाण्याला असताना बहुतेक दर रविवारी मुंबईच्या मंदिरात त्यांचं कीर्तन किंवा प्रवचन अगदी हटकून व्हायचं, लिमये बुवा म्हणाले. कुठल्या मंदिरात याचा मात्र बुवांनी उल्लेख केला नाही. ज्या मंदिरात साहेबांची कीर्तने प्रवचने होत असत ते मंदिर प्रार्थना समाजाचे होते असे जर बुवांनी सांगितले असते तर शास्त्री बुवांना काय वाटले असते हा मोठा प्रश्न आहे. आम्ही घरी आलो.
अंगावरचे लुगडे बदलून आई माझ्या खोलीत आली. त्यावेळी म्हणाली, खरंच गोदे, आज कीर्तनाचा रंग काही औरच होता. द्रौपदी वस्त्रहरणाची हकीकत मी ऐकली आहे, तशीच वाचलीही आहे, पण बुवांनी केलेल्या विवरणामुळे आज मला नवा प्रकाश मिळाला. भीष्म द्रोणाबद्दल आम्हाला पूर्वीपासून आदर होता, पण द्रौपदीच्या विटंबनेला आणि पांडवांच्या वनवासाला भीष्म द्रोणच खरे कारणीभूत झाले हे मला आज कळले. वनवासाहून पांडव परत आल्यावर देखील त्यांच्या पक्षाला भीष्मद्रोण का मिळाले नाहीत याचं गूढ मला आज उकललं. मी सारखा विचार करीत होते, भीष्मांचा पांडवाकडे ओढा आणि त्यांनी असं का वागावं. ठिकठिकाणी द्रौपदीबद्दलचा त्यांचा लोभ व्यक्त होतो आणि त्यामुळं स्त्री ही नवऱ्याची मत्ता आहे असा निकाल देऊन द्रौपदीची विटंबना झालेली त्यांनी उघड्या डोळ्यांनी कशी पाहिली याचं मला आश्चर्य वाटतं. पण त्यांचा हा स्त्री जातीवरचा राग त्यांनी द्रौपदीवर काढला हे मला आज कळले. सत्यवतीच्या वेडाने शांतनूने भीष्माला ब्रह्मचारी राहायला लावलं. भीष्म आपखुशीनेच ब्रह्मचारी राहिला खरा, पण त्याला सत्यवती कारण झाली हेही काही खोटं नाही. अंबा, अंबिका आणि अंबालिका यांच्या प्रकरणातही भीष्माला स्त्री जातीपायी निग्रह करावा लागला. ही गोष्ट माझ्या ध्यानी आली. पदोपदी भीष्मानं उदारपणा दाखवला खरा, पण स्त्री जातीविषयीचा त्याचा द्वेष अंतःकरणात कुठंतरी धुमसत होता. त्याचा सूड त्यानं द्रौपदीवर कसला, साऱ्या स्त्री जातीवर काढला आणि तेव्हापासून भीष्म द्रोणाच्या निकालामुळं स्त्री जात दासी ठरली. जसजसा या गोष्टीचा विचार करू लागले तसतसे बुवांचे हे विवरण माझ्या बुद्धीला पटू लागले. जुन्या पुराणातील गोष्टी वाचल्या की स्त्रियांना स्वातंत्र्य होते, त्या पुरुषाच्या सर्वस्वी अधीन नव्हत्या असं ठिकठिकाणी दिसून येते. स्त्रियांच्या पारतंत्र्याला सुरुवात केव्हापासून झाली याची मला कल्पना नव्हती. आज तो सुगावा लागला आणि माझा संशय दूर झाला. भीष्म पितामहांच्या दीर्घद्वेषी बुद्धीमुळे आज तारखेला आम्हा बायकांच्या कपाळी गुलामगिरी आली असे पटवून मनाला समाधान वाटले. खरोखर आजचं कीर्तन मोठं अपूर्व होतं. साहेबांनी जाताना म्हटलं ते काही खोटं नाही आणि हे तुझे साहेब म्हणजे एक विलक्षण व्यक्ती दिसतात. काय त्यांनी आज थाट आणला होता तो. अंगावर शालजोडी पांघरून त्यांनी या शास्त्री भिक्षुकांना चांगले शालजोडीतले दिले. माणूस तोच, पण पोशाख बदलताच बाडग्याचा सोज्वळ झाला. याच डॉक्टर साहेबांना पाटलोन घालून कुणी देवळात जाऊ दिलं नसतं. नागपुरी धोतर जोड्यानं ती अडचण दूर केली. काय दांभिकपणा आहे हा. असं पाहिलं की धर्माची शिसारी येते. 5 रुपयांची नोट ओवाळणीत टाकली त्यामुळं डॉक्टर साहेब मोठे माणूस झाले. तोंड फाटेपर्यंत प्रत्येकजण त्यांची स्तुती करीत होता. ही सारी स्तुती 5 रुपयांच्या मोलानं विकत घेतलेली. मोठा विलक्षण माणूस आहे. तुझ्यावर त्याचा लोभ जडला आहे हे खरोखरच मोठं भाग्य. त्यांच्या सहवासाचा काही फायदा करून घे. या वयात जर बुद्धी वापरण्याचं बी अंतःकरणात पेरलं गेलं तर पुढल्या वयात त्याचा मोठा वृक्ष होईल हे ध्यानात ठेव. आई निघून गेली आणि मीही विचार करीत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी साहेबांच्या बंगल्यावर गेले तेव्हा साहेब म्हणाले, काय गोदे, काय निकाल देणार. सरशी कुणाची झाली. लिमये बुवा म्हणाले, गोदूच्या निकालाची जरुरी नाही. मी कबूल करतो की फजिती माझी झाली. माझेही डोळे आज उघडले. जगात सारा दांभिकपणा माजला आहे याची पुरेपूर खात्री पटली. मी म्हटले, साहेब मला एक विचारायचं आहे. द्रौपदीच्या छळाचं वर्णन चालत असताना आपल्याला जो हुंदका आला तो खरा होता का. साहेब गहीवरून म्हणाले, असा उघड उघड पायपोस का मारतेस पोरी. मी शालजोड्या पांघरून गेलो ते दांभिकपणानं नव्हे तर दुसऱ्या लोकांचा दांभिकपणा उघडकीस आणण्यासाठी. डॉक्टर या नात्याने मला निर्दयपणा करावा लागतो. जिवंत माणसांची आतडी तोडावी लागतात, पण माझं स्वतःचं आतडं फार नाजूक आहे. पोरी, आयुष्यात मी फार दुःख सहन केली आहेत. अफगाणिस्तानातल्या लढाईच्या वेळी पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळं मला तोफेच्या तोंडी देण्याचा हुकूम आला होता. माझ्या औषधानं बऱ्या झालेल्या एका बड्या अधिकाऱ्याच्या कृपेमुळं मी तोफेच्या तोंडासमोरून जिवंत राहिलेला आहे. मृत्यू एकदा माझ्यासमोर येऊन गेलेला आहे, त्यामुळं माझं अंतःकरण फार हळवं झालेलं आहे. मी आज मोठा अधिकारी असलो तरी कौटुंबिकदृष्ट्या एक अनाथ अपंगच आहे. मी दुःखी आहे म्हणूनच कुणाच्याही दुःखानं माझं आतडं तुटतं. पोरी, तो हुंदका खरा होता. दुःखाचं नुसतं वर्णन सुद्धा माझ्या हृदयाला पाझर फोडतं. मी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणातच मरावं अशी माझी महत्वाकांक्षा आहे. डॉक्टरांचे हे उद्गार मला पुढच्या आयुष्यात कसे मार्गदर्शक झाले
हे माझ्या पुढल्या चरित्रावरून कळेल.